श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. संपूर्ण महिनाभर भगवान शिवाची पूजा अर्चा केली जाते. यामध्ये श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार महत्त्वाचा मानला जातोच, पण श्रावणातील शनिवारी म्हणजे श्रावणी शनिवारलाही विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हा दिवस विशेषतः शनिदेवाची पूजा करण्यासाठी आणि त्यांच्या कोपापासून संरक्षण मिळण्यासाठी उपासना करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. श्रावणी शनिवारच्या दिवशी शनिदेवाची उपासना केल्यास शनी दोष, साडेसाती आणि अष्टम शनी यांसारख्या दोषांपासून मुक्ती मिळते असा विश्वास आहे. शनी हे कर्माचे देव मानले जातात आणि त्यांची कृपा लाभल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, व्यवसायात यश मिळते आणि मानसिक शांतता प्राप्त होते. या दिवशी शनीच्या मंदिरात तिळाचे तेल तसेच काळी वस्त्र आणि काळे उडदाचे दान केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. श्रावणी शनिवारी हे भक्तांसाठी पवित्रता, संयम आणि संकल्पाचे प्रतीक आहे. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, शनी स्तोत्र, शनी चालीसा अथवा शनी महाराजांची कथा म्हणतात. विशेषतः ज्योतिषशास्त्रात शनी ग्रहाची स्थिती कुंडलीत प्रतिकूल असल्यास त्या व्यक्तीने श्रावणी शनिवारला शनी पूजन केल्यास दोष कमी होतो असा समज आहे. काही ठिकाणी या दिवशी शनी शिंगणापूर सारख्या प्रसिद्ध तीर्थस्थळी हजारो भाविक दर्शनासाठी जातात. श्रावण हा भगवान शिवाचा महिना असल्याने शनिवारीही अनेक भक्त शिवलिंगावर जलाभिषेक, दूध तसेच बेलपत्र अर्पण करतात. काही ठिकाणी शनिवारच्या दिवशी शिवशक्तीचे एकत्रित पूजनही केले जाते. त्यामुळे हा दिवस शनी आणि शिव दोघांच्याही कृपेसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. भक्तगण ओम नमः शिवाय आणि ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करतात. श्रावणी शनिवारचा हेतू केवळ ग्रह शांती मिळवणे किंवा पूजा अर्चा करणे एवढाच मर्यादित नाही. या दिवशी दान, धर्म, संयम, सात्विक आहार आणि मनशुद्धीचा आग्रह धरला जातो. समाजासाठी काही चांगले कार्य करणे, वृद्धांना मदत करणे, गरिबांना अन्नदान देणे हेही या दिवशी विशेष पुण्यकारक मानले जाते. यामुळे या दिवशी केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही मोलाचे कार्य केले जाते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता ही दूर होईल. आता भरपूर वेळा आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे, कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. तसेच मुलांची देखील प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा येत नाही आणि पैसा आला नाही तर काही एक सुचत नाही. तसेच घरामध्ये आजारपण देखील चालू असतं. मग लहान बाळ असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल, प्रत्येकाचं आजारपण हे चालूच असतं. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्यात याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनी देवाय नमः किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, की जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये उठलं तरी पण चालेल. जवळपास असणाऱ्या शनिदेवाच्या मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी जायचं आहे. मारुतीरायाच्या मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी जावं. विशेषतः या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली काही मारुतीची मूर्ती असते तर तिथे आपण दर्शनासाठी जावं. अश्वत्थ मारुती पूजन या दिवशी केलं जातं, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे दूर होण्यास मदत होत असते. आता या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे. तर सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे. यामुळे नकारात्मकता नक्कीच दूर होईल. तर यासाठी आपल्याला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे. 2 थेंब गंगाजल आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल. आणि जर तुम्हाला गंगाजल मिळालंच नाही तर अशा वेळेस अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं, गंगा नदीचं स्मरण करावं आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता जेव्हा वस्तू टाकत असतो, वस्तू टाकून झाल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील तितकेच गरजेचं आहे. आता त्याचसोबत आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. आता काळे तीळ हे कालसर्पदोष दूर करण्याचं काम करत असतात. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना देखील समर्पित आहे. त्यामुळे आवर्जून थोडेसे काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. आता काळे तीळ तुमच्याकडे नसतील तर अशा वेळेस अगदी सफेद तीळ टाकले तरी पण चालेल, पण शक्यतो तरी तुम्हाला श्रावणी सोमवारी देखील काळे तीळ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावेच लागतील. त्यामुळे काळे तीळ हे आपण घरी आणून ठेवायचे आहे. आता यानंतर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णू, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. तसेच थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, ज्यामुळे आपला चंद्र हा बळकट होत असतो व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. आता आपल्या घरामध्ये जर तुळशीची वाळलेली काडी असेल तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी.
आणि ती जर नसेल तर आपण तुळशीपत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, तर ते म्हणजे मीठ। आता मीठ हे नकारात्मकता दूर करण्याचं काम करतं हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे। जेव्हा पण आपले हातपाय दुखत असतात किंवा आपण अगदी लांबून प्रवास करून येत असतो तेव्हा देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो की जेणेकरून आपल्याला देखील फ्रेश वाटावं। पाण्यात थोडे मीठ घालून अंघोळ केल्यास तुमचे शरीर खूप चांगले स्वच्छ होते। यामुळे हळूहळू साचलेली घाणही दूर होते। वर्षानुवर्षे जमा झालेल्या मृत पेशीही साफ होऊ लागतात। जर तुम्ही काही दिवस मिठाच्या पाण्याने अंघोळ केली तर तुमच्या त्वचेवर वेगळाच ग्लो दिसतो। ती पूर्वीपेक्षा स्वच्छ, मऊ आणि फ्रेश दिसते। कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन आणि त्वचेवरील डागही दूर होतात असे म्हणतात। तसेच तुम्हाला हे ऐकायला विचित्र वाटेल पण हे 100% खरे आहे। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आजपासूनच सॉल्ट बाथ करायला सुरुवात करा। खरं तर मीठ आपल्या शरीरातील ब्लॉक स्किन पोर्स उघडण्याचं काम करतं। त्यामुळे आपल्याला जास्त घाम येतो आणि चरबी लवकर बर्न होते। त्यामुळे तुमचंही वजन जास्त असेल तर आवर्जून तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाका, जेणेकरून आपले दोन्ही कामे होतील। आपली नकारात्मकता देखील दूर होईल व ते आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले आहे। तसेच दिवसभराच्या थकवा तणावानंतर तुम्हाला थोडी विश्रांती हवी असेल तर सॉल्ट बाथ तुमची खूप मदत करू शकते। मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यावर मूड एकदम रिलॅक्स होतो, शरीरातील स्नायूंना बराच आराम मिळतो आणि शरीराचा थकवा दूर होतो। त्यामुळे ऑफिसमधून आल्यावर मिठाच्या पाण्याने अंघोळ आवर्जून करावी। जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमचे केस खूप कोरडे आणि निर्जीव झाले आहेत तर एकदा सॉल्ट बाथ नक्की ट्राय करा। मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने केसांचे आरोग्यही सुधारते। यामुळे कोंड्याची समस्या दूर होते, तसेच केस अधिक चमकदार आणि रेशमी देखील होतात। शरीरासह आपल्या सभोवतालची नकारात्मकता दूर होण्यास खूप मदत होते। ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमच्या आयुष्यात सर्व काही नकारात्मक होत असेल तर मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्यास सुरुवात करा। त्यामुळे तुमच्यावरील सर्व नकारात्मकता दूर होईल आणि तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे ठीक राहाल। यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी देखील येते। त्यामुळे आपण आवर्जून मीठ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। आता जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य देखील टाकू शकता। आता या सर्व वस्तू आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करणे देखील तितकेच गरजेचे आहे, कारण की हा मंत्र म्हटल्याशिवाय आपण जे काही वस्तू टाकलेल्या आहे तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळत नाही। तर तो मंत्र असा आहे की गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु। मी परत एकदा तुम्हाला मंत्र सांगते, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु। आता या मंत्राचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता। तुमच्या मुलांना म्हणणे शक्य होत नसेल तर अगदी तुम्ही जरी हा मंत्र म्हटला तरी पण चालेल। आता या श्रावण शनिवारी जर तुम्हाला जमलं नाही तर पुढच्या श्रावण सोमवारी आणि श्रावण शनिवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू तुम्ही आवर्जून टाकायच्याच आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।